ज्या ज्या वक्त्यांनी आपले विचार मांडले ते अतिशय सुस्पष्ट आणि कुठलाही अभिनिवेश नसणारे होते. दुसरी गोष्ट म्हणजे या विषयाचा अचूक धागा त्यांनी पकडला आणि अनेक विषयावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्याचं थोडक्यात मी परामर्श प्रथम घेतो आणि नंतर माझे विचार एक 10 मिनिटामध्ये मी मांडणार आहे. तर आपले जे पहिले वक्ते होते जे देबडवार यांनी सांगितलं की त्रिगुणनिर्मित अशी आपली शरीर अवस्था आहे किंवा प्रकृती आहे आणि खरं म्हणजे ज्याला ह्युमन सायकोलॉजी म्हणतो आपण किंवा मानसशास्त्र म्हणतो, तर त्या दृष्टीने संत साहित्यामध्ये काय काय आलेलं आहे आणि त्याची अनेक उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. अनेक अनुभव जे आलेले आहेत त्याच्याबद्दल त्यांनी उहापोह केलेला आहे. त्यांनी एक देवळाचं उदाहरण दिलं की त्या ठिकाणी आपल्याला जो आनंद मिळतो किंवा एक मनःशांती मिळते त्याचं कारण काय आहे ते त्यांच्याप्रमाणे त्यांनी त्याचा म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन ज्याला म्हणतो आपण किंवा विवरण म्हणतो तो देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर त्याच्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात, परंतु त्यांची मांडणी अत्यंत संयमी आणि मुद्द्याला धरून होती. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. देवीदास फुलारेंनी खूप सुंदर रीतीने हा विषय पकडला. खरं म्हणजे की ज्यावेळेस आपण संत साहित्यातील विज्ञानाचा विचार करतोय त्यावेळेस आपण प्रयोगशाळेतलं विज्ञान किंवा तंत्रज्ञानाचा विकास याविषयी विचार करत नाही आहोत. आणि हा खूप सुंदर असा मुद्दा होता आणि या परिसंवादाला अतिशय योग्य असा मुद्दा होता. त्यांनी मुख्यतः जोर दिला की संतांची जी शिकवण आहे समानतेची, ही समानतेची शिकवण आपण आचरणात आणतो का, आणि याविषयी त्यांनी अनेक उदाहरणं देऊन प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत. आणि मला असं वाटतं की माणसाकडे माणूस म्हणून पाहण्याची जी गरज आहे, जी समाजामध्ये गरज आहे सध्या, त्याच्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो आहोत. आणि संत साहित्याचा अभ्यास आपण करतो, संतांच्या शिकवणीचा विचारही करतो, परंतु आचरणात मात्र फारच कमी प्रमाणात आणतो. आणि ते त्यांनी खूप अतिशय सुंदर रीतीने आपल्यापुढे मांडलेलं आहे. कारण संतांनाही आपण जातीमध्ये विभागतो हा त्यांचा मुद्दा होता. आणि श्री भ्रूण हत्येबद्दल त्यांनी जे भाष्य केलं ते सुद्धा खूप परिणामकारक होतं असं मला वाटतं. माणिक गुट्टे यांनी अतिशय ज्याला असं म्हणता येईल की परिपूर्ण असं भाषण केलेलं आहे. अनेक उदाहरणं, अनेक दाखले, अनेक श्लोक, अनेक संदर्भ त्यांनी दिलेले आहेत. आणि त्यांचाही हाच एक मुद्दा होता की संत साहित्याची जी निर्मिती झाली त्याचा आधार काय होता आणि मग विज्ञान आणि अध्यात्म याच्यामध्ये काय असू शकतं, ते एकमेकांच्या परस्पर पूरक विरुद्ध आहेत का, हाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. ज्ञात आणि अज्ञात या बाबतीतला त्यांचा मुद्दा होता. आता गंमत काय, याच्यामध्ये एकच आपण लक्षात ठेवलं पाहिजे की विज्ञानही असं मानतं की जी गोष्ट ज्ञात आहे ती आपण स्वीकारली पाहिजे, परंतु विज्ञान असं मानत नाही की विज्ञानाला सर्व गोष्टी माहिती आहेत. विज्ञान हे म्हणतं की त्या गोष्टींचा आपण पाठपुरावा केला पाहिजे, मागोवा घेतला पाहिजे, आणि जोपर्यंत आपली खात्री होत नाही तोपर्यंत त्याचा पूर्णपणे स्वीकार आपण करू शकत नाही. आता इथे वाद काय निर्माण होतो की विज्ञानही मानतं की अज्ञात आहे, अध्यात्माचा विचार करणारे लोकही म्हणतात की अज्ञात आहे. मग वाद कुठे आला? तर वाद या ठिकाणी आहे की अध्यात्मवादी लोक असं म्हणतात की आम्हाला जे अज्ञात वाटतं तेच तुम्ही मान्य करा, ते विज्ञान करत नाही. आणि हा इथे फरक आहे. आणि मला असं वाटतं की आपण हा लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे भांडण नाही आहे, पण विज्ञानाची भूमिकाच ही आहे मुळामध्ये की काही गोष्टी ज्ञात असू शकतात, काही अनुमानं असू शकतात, काही कल्पना असू शकतात, काही पूर्णपणे अज्ञात असू शकतात. त्याच्याबद्दल विज्ञान भाष्य करत नाही. नंतर त्यांनी जो मुद्दा खूप मांडला की स्थिरतत्व काय आहे याचा आपण शोध घेत आहोत, आणि ती एक चांगली गोष्ट आहे. कारण मानवापुढे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. विज्ञानाने आपण खूप प्रगती केलेली आहे, अनेक गोष्टी आपल्याला माहिती झालेल्या आहेत, तरी परंतु मूलभूत जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दलचं आपलं ज्ञान अजून म्हणजे ते ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं नाही.
मी कोण आहे, म्हणजे असं एक उदाहरण देता येतं की समजा इलेक्ट्रॉनने तुम्हाला विचारलं की तुम्ही कोण आहात, तर त्याचं उत्तर आपल्याला देता येणार नाही. म्हणजे मी कोण आहे, व्यवहारात मी कोण आहे, विज्ञानाच्या दृष्टीने मी कोण आहे, अध्यात्माच्या दृष्टीने मी कोण आहे, आणि याचे निराळे उत्तर आपल्याला भेटतात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं नाही. आपण कुठून आलो, कुठे जाणार आहोत, का आलो, त्याचं प्रयोजन काय आहे, आपण ह्या आयुष्यामध्ये का करतो, काय करतो, याच्याबद्दलची उत्तरं आपल्याकडे नाही आहेत. आपण मानतो की बुवा हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, एका विशिष्ट प्रकारे जीवन जगलं पाहिजे, ह्या गोष्टी आपण मानतो आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. परंतु ज्यावेळेस त्याच्याही पलीकडे जाऊन प्रश्न उत्पन्न होतो तर त्याचं उत्तर आपल्याकडे नसतं. हा एक भाग झाला. दुसरा म्हणजे आपलं हे संपूर्ण विवेचन हे वेद आणि काही प्रमाणात सांख्य याच्यावर आधारित होतं. पण त्याच्या पलीकडे काही दर्शनं आहेत याचाही आपण विचार करायला पाहिजे, की ज्याच्यामध्ये काही मतभेदाचे मुद्दे पण निघू शकतात, की बौद्ध दर्शन असेल किंवा जैन दर्शन असेल किंवा चारवाक दर्शन असेल, असे अनेक दर्शनं आहेत आणि त्याचाही कुठेतरी आपण विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. तर या पार्श्वभूमीने फक्त 4 मुद्द्यांचा परामर्श घेणार आहे की संत साहित्य आणि विज्ञान यांचा कुठे संबंध येऊ शकतो. तर पहिला मुद्दा देवीदास फुलारांनी अतिशय सुंदर रीतीने मांडला की विज्ञान आणि तंत्रज्ञान ज्या प्रकारे आपण समजून घेतो, तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो की विज्ञान म्हणजे प्रयोगशाळा, विज्ञान म्हणजे नियमांचा शोध, निसर्ग नियमांचा शोध, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आपण असं म्हणतो की तंत्रज्ञानाचा विकास. आता संत साहित्याने याचा काही संबंध असायचं काही कारण नाही आहे. परंतु विज्ञान जी पद्धती अवलंबतं किंवा विज्ञान ज्या तत्वांवर आधारित आहे त्या तत्वांचा विचार केला आणि त्याच्याही पलीकडे जाऊन काही तत्त्व जर आपण त्याच्यामध्ये मिसळली तर एक वैज्ञानिक दृष्टिकोन नावाची एक संकल्पना तयार होते. आणि या वैज्ञानिक दृष्टिकोन या संकल्पनेचा जर आपण पाठपुरावा केला तर त्याच्या अनुषंगाने आपण संत साहित्याचा विचार निश्चितपणे करू शकतो. मग याच्यामध्ये काय असतं, ते याच्यामध्ये व्यक्तिनिरपेक्षता असते. वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये कुठल्याही व्यक्तीला समोर धरून आपण विचार करत नाही, आणि संतांनी तो केलेला आहे. अनेक ठिकाणी त्यांनी काही कोणाची भीडभाड ठेवलेली नाही किंवा कोणाला प्लीज करायचं किंवा कोणाला हे द्यायचं, आनंद द्यायचा म्हणून अशा गोष्टी केलेल्या नाहीत. म्हणजे व्यक्तिनिरपेक्षता हा त्याचा स्थायी भाव आहे. अचूक निरीक्षण, संतांची निरीक्षणं हे खूप अचूक आहे. त्याची काही उदाहरणं मी तुम्हाला देईन. ते लोकशाही मानतात, इतरांची मतं ग्राह्य धरतात. असं काही नाही की माझंच मत खरं आहे म्हणून माझ्याच मताप्रमाणे चाला, असा काही त्यांचा आग्रह असत नाही. ती मतं मानतात आपली आणि त्याबद्दल ते काही कोणावर जबरदस्ती असं काही करत नाहीत संत. नंतर जबाबदारी पेलण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते की मी जे विधान करतो त्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी ठाम त्याच्यावर राहणार आहे, मी त्याच्यापासून ढळणार नाही. याची उदाहरणं जनाबाईंचं उदाहरण त्यांनी खूप सुंदर रीतीने दिलेलं आहे. सत्याचा शोध हेच खरं ध्येय आपल्याला, की सत्य काय आहे आणि त्याचा शोध आपण करत आहोत. परकडपणा आहे त्याच्यामध्ये, आणि जाती धर्म पंथ भाषा देश गरीब श्रीमंत या पलीकडे जाऊन मांडलेला विचार आहे. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा हा गाभा आहे खरं म्हणजे. आणि याचा जर विचार केला तुम्ही तर संत आणि संत साहित्य याच्यामध्ये याची अनेक उदाहरणं दिसून येतात. आता तुम्ही म्हणाल की वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, तर त्याचं एक साधंसं उदाहरण सांगतो, एक गोष्ट सांगतो तुम्हाला की फ्रेंचमध्ये राज्यक्रांती झाली आणि राज्यक्रांती झाल्यानंतर तुरुंगामध्ये जे कैदी होते त्यांनी तुरुंग फोडला आणि ते बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांनी सुरू काय केलं की ज्या जमीनदारांनी त्यांच्यावर अत्याचार केला होता त्या जमीनदारांना त्यांनी पकडलं आणि त्यांनी स्वतःचं कोर्ट स्थापन केलं आणि ते त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देऊ लागले. मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी त्यांनी एक हत्यार तयार केलं ज्याला गिलोटीन असं नाव होतं. ते भयानक हत्यार होतं. म्हणजे एक जाड कुऱ्हाड होती, खाली प्लॅटफॉर्म होता, त्याच्यात ते मान ठेवायचे, वरनं कुऱ्हाड पडली की धडा वेगळं मान व्हायचे. त्यामुळे सगळीकडे दहशत होती. आणि अशा काळामध्ये एक व्यक्ती आरामखुर्शीमध्ये झोपली होती आणि तिला स्वप्न पडलं की या कैद्यांनी त्याला पकडलेलं आहे, क्रांतिकारकाने कोर्टामध्ये उभं केलेलं आहे, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा झालेली आहे, त्याला त्या गिलोटीनकडे नेलेलं आहे, त्याची मान तिथे ठेवलेली आहे आणि आता वरून बटन दाबून ती कुऱ्हाड कोसळणार. तेवढ्यात त्याची पत्नी आली आणि तिने हलकाच प्रहार केला त्याच्या मानेवर की उठा म्हणून. त्या माणसाला शॉक बसला आणि तो मेला. आता ही अशी गोष्ट आहे. आता प्रश्न आहे की ही गोष्ट खरी आहे का खोटी, कसं कळणार आपल्याला, कुठला प्रश्न विचारायचा की ज्याच्यामुळे आपल्याला कळेल की ही गोष्ट खोटी असू शकते, खरी असू शकते. कारण आपण म्हणतो की आपण झोपेत घाबरतो, आपल्या मागे वाघ लागलेला असतो किंवा विद्यार्थ्यांना परीक्षेचे स्वप्न पडतात किंवा कोणाला बॉसने बोलवलं असं वाटतं वगैरे वगैरे पडतं आणि आपण घाबरतो, त्यामुळे त्याला शॉक बसणं शक्य आहे.
पण आपण जर असा प्रश्न विचारला की ती व्यक्ती झोपली होती, ती झोपेतच तिचा मृत्यू झालेला आहे, तर तुम्हाला कसं कळलं की त्याला हे स्वप्न पडलं म्हणून? हा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला कळतं की ही गोष्ट बनावट असू शकते. तर अशी अचूक प्रश्न विचारण्याची क्षमता संतांमध्ये आहे. आता असे अगोदरची उदाहरणं यांनी दिलेली आहेत. म्हणजे देवीदास फुलारांनी जे दिलं होतं की 900 पोरे होती तर का करावा लागे पती, हा प्रश्नच आहे ना, नेमका प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कळतं. किंवा उस डोंगा परी रस नव्हे डोंगा, हे सुद्धा तेच आहे. म्हणजे प्रश्न नसला तरी निवेदन आहे आणि त्याच्यामध्ये तोच प्रश्न आहे. किंवा संत नामदेव म्हणतात की चंद्र सूर्यादी बिंब लिहिता ती सांग, परी प्रकाशाचे अंग लिहिता नाही. म्हणजे त्यांना काय सांगायचं हे त्या बरोबर कळतं. किंवा रामदास सुद्धा म्हणतात, ऐसे म्हणाल तरी ब्राह्मणे पाविजे देवाधिदेवा, तरी किमर्थ सद्गुरू करावा, असा प्रश्न ते विचारतात. की ब्राह्मणाचं एवढं श्रेष्ठत्व आहे असं तुम्ही म्हणता, तर मग सद्गुरूंची गरज काय आहे? म्हणजे हे खरं नाही, हे त्यांनी स्पष्टपणे म्हणलेलं आहे. किंवा ज्ञानदेवाने म्हणलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये की जरी मंत्रेची वैरी मरे, तरी वाया का बांधावी कटारे, रोग जाय दूध साखरे, तरी निंब का पियावा. अतिशय अचूक प्रश्न आहे हा. म्हणजे अचूक प्रश्न विचारण्याची जी क्षमता आहे ती संतांकडे आहे. संत साहित्यामध्ये ह्याचं उदाहरणं तुम्हाला मिळतात. किंवा निरीक्षणं ज्याला म्हणतो आपण, निरीक्षणाबाबतीमध्ये की वृक्षवल्ली आम्हा सोयरे, त्याचं उदाहरण दिलेलं आहे. किंवा सर्व भूतांमध्ये एकच आहे, एकच तत्व आहे, हे एकनाथ महाराजांनी गाढवाला गंगाजळ पाजून सिद्ध केलेलं आहे. किंवा ज्यावेळेस आपण एखादी व्यक्ती मोठी झाली असं म्हणतो, किंवा ही